दिवसभरातल्या सर्वात महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुम्हाला केवळ 60 सेकंदात सांगणार आहोत। सुरुवातीलाच बातमी आहे भारत पाकिस्तान युद्धासंदर्भात। भारताचं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे। भारतीय लष्कराकडून पाकिस्तानची HQ-9 रडार सिस्टीम उद्ध्वस्त करण्यात आली आहे। पाकिस्तानकडून 15 ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे। केंद्र सरकारची याबाबतची अधिकृत घोषणा झालेली आहे। लाहोरमधील एक हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या मिसाईल हल्ल्याचा डाव भारतीय लष्करानं उधळून लावला आहे। गुजरात, राजस्थान, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अवंतीपुरामध्ये हल्ल्याचा प्रयत्न झालाय। पंजाबमध्ये लुधियाना, अमृतसरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न केला होता। मात्र भारतानं पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे। भारत में स्थित कई सैन्य ठिकानों को जैसे कि अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठानकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपुर, भटिंडा, चंडीगढ़, नाल, फलौदी, उत्तरलाई और भुज पर ड्रोन और मिसाइलों से हमला करने का प्रयास किया। इन हमलों को इंटीग्रेटेड काउंटर UAS ग्रिड और वायु रक्षा प्रणालियों द्वारा निष्क्रिय कर दिया गया। भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला 24 तास उलटत नाही तोच लाहोरमधून धक्कादायक बातमी समोर येते। एअर स्ट्राईकच्या 24 तासानंतर 50 ड्रोन हल्ल्यानं पाकिस्तान हादरलाय। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं ड्रोन हल्ल्यानं हादरल्याची पाहायला मिळत आहे। भारतानं पाकिस्तानमधील 12 ठिकाणी 50 ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्ताननं दावा केलाय। लाहोर, रावळपिंडी, कराचीमध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा पाकिस्ताननं केला। लाहोरमधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्ताननं म्हटलंय। बघा, पाकिस्तानवर ड्रोन हल्ले झालेले आहेत। कुठे कुठे झालेत बघा। रावळपिंडी, लाहोर बघा प्रमुख शहर आहेत ही सगळी पाकिस्तानमधील। कराची राजधानी आहे, शेखपुरा, घोटकी, चकवाल, गुजरानवाला, सिंध पंजाब बॉर्डर, उमरकोट या सर्व ठिकाणी हल्ला झाला। भारतानं दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानला दिलेला संदेश ही केवळ एक सुरुवात आहे, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे सुरूच राहणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिलेली आहे। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर 2 अंतर्गत पुढील कारवाईची शक्यता आहे, कारण POK मधील अजूनही 12 दहशतवादी अड्डे हे भारताच्या निशाणावर आहेत। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर आणखी पुढे व्यापक होऊ शकतं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि POK मधील 21 पैकी 9 दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून एअर स्ट्राईकची अचूकता दाखवली। यामध्ये सुमारे 100 दहशतवादी मारले गेले आणि ऑपरेशन सिंदूर हे कायम राहणार असल्याचं आता केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। जोपर्यंत सगळे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले जात नाहीत तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर सुरू राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। इस वक्त जो ऑपरेशन सिंदूर का पहला जो स्ट्राइक होने के बाद जो गतिविधि चल रहे हैं उसको लेकर के अलग से ब्रीफिंग करने का अभी परिस्थिति ठीक नहीं है और वैसे नियम नहीं है, इसलिए टेक्निकल ब्रीफिंग या अधिकारियों को नहीं बुलाया। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आता अख्ख्या पाकिस्तानला हादरून सोडलंय। S-400 सुदर्शन चक्रानं पाकिस्तानी मिसाईल्स, ड्रोन्स पाडली आहेत। भारतानं फक्त दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आहे। खवळलेल्या पाकिस्ताननं आपल्या काही ठिकाणांना टार्गेट केलं। यावेळी सतर्क असलेल्या सैन्य दलाने त्यांचा प्रयत्न उडवून लावला। सुदर्शन चक्र S-400 वापरून पाकिस्तानची मिसाईल पाडली। रशियाकडून केलेलं S-400 भारताकडून प्रथमच या S-400 यंत्रणेचा वापर झालेला आहे। 600 किलोमीटर पर्यंतचं लक्ष्य हे मिसाईल भेदतं। एका सेकंदात 4.3 किलोमीटर अंतर कापतं। एकाच वेळी 72 क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता आहे। अणु हल्ला सुद्धा परतून लावण्याची क्षमता आहे। पुढच्या बातमीकडे, बिथरलेल्या पाकिस्तानने आता सीमा भागात मिसाईल हल्ले केलेत। पाहूयात 60 सेकंदात बातमी। ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तान चांगलाच बिथरलाय, तर पाकनं सीमा भागात क्षेपणास्त्राचे हल्ले करत पुन्हा एकदा नापाक कृत्य केलाय। मात्र शक्तिशाली भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकचे हे इरादे भुईसपाट केलेत। पाकिस्ताननं मध्यरात्री अमृतसरच्या दिशेनं डागलेल्या मिसाईल
भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हवेतच नष्ट केलं. हे दृश्य पहा. हा पुरावा आहे भयभीत झालेल्या पाकच्या नापाक इरादा धुळीत मिळवल्याचा. पंजाबच्या जेठुवाल, पंधेर खुर्द, मक्खनविंडी आणि दुधाला गावात भारतानं पाकिस्तानी मिसाईल नष्ट केले. भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला असा घेतला ज्याचा पाकिस्ताननं स्वप्नातही विचार केला नव्हता. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी दहशतवाद्यांना घरात घुसून ठोकलाय. त्यामुळे दळभद्री पाकचा थैथयाट सुरू झालाय. एवढंच नाही तर भारताच्या शहरांवर मिसाईल हल्ल्याचा अपयशी प्रयत्नही केलाय. तर जम्मू काश्मीरच्या सीमा भागात बेछूट गोळीबार करण्यात आला. या हल्ल्याला भारतानं तोडीस तोड प्रत्युत्तर दिलं. आता वेळा संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या महत्त्वाच्या माहितीकडे. ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिलेली आहे. सेनेनं शौर्य आणि पराक्रम दाखवला आहे. पीओकेतील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केलेत. यावेळी एकही निष्पाप मारला गेला नसल्याचं देखील राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. हमारी आर्म फोर्सेज ने कल जो कार्रवाई की है, जो शौर्य और पराक्रम दिखाया है, उसके लिए मैं हृदय से बधाई देता हूं. जिस प्रेसिजन के साथ यानी जिस सटीकता के साथ ऑपरेशन सिंदूर एग्जीक्यूट किया गया वह अनइमेजिनेबल है, बहुत ही सराहनीय है. इसमें 9 टेररिस्ट कैंप्स तबाह हुए और अच्छी खासी संख्या में आतंकी मारे गए. हमारी सरकार ने डिफेंस प्रोडक्शन में क्वालिटी और क्वांटिटी दोनों पर समान रूप से बल दिया है. बोलूया आता पाकच्या पंतप्रधानांनी दिलेल्या धमकीकडे. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान चांगलाच बिथरलाय. पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी त्यांच्या देशाला संबोधित करताना भारताला पोकळ धमकी दिली. शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल असं त्यांनी म्हटलंय. हल्ल्याची भारताला किंमत चुकवावी लागेल असंही पाकच्या पंतप्रधानांनी म्हटलेलं आहे. त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. भारत ने जारियत करके जो फाश गलती की उसका खमियाजा अब उसे ज़रूर भुगतना होगा. शायद वो समझ बैठे थे कि हम पीछे हट जाएंगे, कि ये अल्लाह ताला के फजल करम से बहादुरों की कौम है जो अपने वतन की इज्जत और हिफाजत के लिए खून के पाकच्या या पोकळ धमकीनंतर पुढची बातमी आहे आता एक महत्त्वाची दहशतवाद्यासंदर्भातील. ऑपरेशन सिंदूरमध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणारा दहशतवादी रऊफ अझहरचा खात्मा झालाय. पाहूयात 60 सेकंदात बातमी. जैश ए मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी रऊफ अझहर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालाय. हा रऊफ अझहर दुसरा तिसरा कुणी नसून भारताविरोधी कारवाई करणाऱ्या मसूद अझहरचा भाऊ आहे. त्यामुळे भारतानं मसूदला चांगलाच धक्का दिल्याचं बोललं जातंय. कारण मसूदच्या अख्ख्या कुटुंबाचाच आता खात्मा झालाय. मसूद आता चांगलाच एकाकी पडलाय. हाच रऊफ अजगर होता ज्याने 1999चा IC-814 विमानाच्या अपहरणाचा मधला मास्टरमाइंड होता. हाच रऊफ अजगर होता ज्याने 2001 मध्ये जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर हल्ला करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका अदा केली होती. हाच रऊफ अजगर होता जो 2016च्या पठाणकोट एअरबेसमध्ये होता. आणि हाच रऊफ अजगर आहे जो जैश ए मोहम्मदचा खऱ्या अर्थानं ऑपरेशनल चीफ कमांडर मानला जातो. भारत विरोधी कारवायांमध्ये रऊफ अझहर आघाडीवर होता. त्यामुळे त्याचा खात्मा भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. पुढची बातमी पाकिस्तानमधूनच आहे. भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केवळ दहशतवाद्यांचाच नाही तर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकड्यांचंही पितळ उघडं पडलं. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला लष्कर कमांडर खालिद मुदस्सिरला पाकिस्तानी सैन्यानं चक्क गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानित केलंय. त्यामुळे पाकिस्तान आतंकी स्थान असल्याचं जगासमोर उघड झालंय. पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांचे अधिकारी नमाज ए जनाजामध्येही सहभागी झाले होते. या घटनेमुळे पाकिस्तानच दहशतवाद्यांचा स्वर्ग असल्याचा पर्दाफाश झालाय. विशेष म्हणजे पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही दहशतवाद्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय. एक शहीद का जनाजा इस्लामाबाद में, सदर पाकिस्तान ने भी वहां पर पहुंचना है और सेफा-सलार जनरल आसिम मुनीर साहब ने पहुंचना और मैंने भी इस जनाजे में शिरकत करनी है ताकि शहीद की रूह के साथ उनके खानदान को और पूरी दुनिया को पता चल सके. पुढच्या बातमीकडे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानातील मुरिदके येथील लष्कराचं मुख्यालय उद्ध्वस्त केलेलं आहे. हल्ल्याला जवळजवळ 17 तास झालेत.
पण दहशतवादी हाफिज सईद अद्याप पुढे आले नाही, तसंच त्याचे कोणतेही विधान बाहेर आलं नाही. हाफिज सईद त्याच्या दहशतवादी सहकाऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही गैरहजर होता. भारताच्या ऑपरेशन सिंधू नंतर हाफिज कुठे लपून बसला हे अजून समजू शकलं नाही. हाफिज सईदचे सर्व अड्डे भारताकडून उद्ध्वस्त झालेले आहेत. सहकाऱ्यांची अंत्ययात्रा होती, तिथंही हाफिज सईद हजर नव्हता. त्यामुळे हाफिज सईद कुख्यात दहशतवादी कुठे लपून बसलाय याची सर्वांनाच उत्सुकता आहे. भारतानं आता दहशतवाद्यांना अगदी वेचून वेचून त्यांचा खात्मा केलेला आहे. हाफिजचे मुर्देकमधील जे हेडक्वार्टर आहे ते देखील भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे. पाकिस्तानातल्या मर्दके इथे लष्कर तैयबाच्या मरकज तैयबा उद्ध्वस्त झालंय. हे तेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2018 रोजी मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली या दोघांनाही इथेच प्रशिक्षण देण्यात आलं होतं. तर ओसामा बिन लादेन या ठिकाणी पैसे पुरवत होता. मरकज तैयबा हे त्या 9 दहशतवादी तळांपैकी एक आहे ज्या ठिकाणी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरद्वारे कारवाई केली. हे दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केलंय. मर्दकेमध्ये कसाबचा देखील कॅम्प होता, तो देखील उद्ध्वस्त झालेला आहे. मृतकेमधील लष्कर तैयबाचा मरकज तैयबा उद्ध्वस्त झालाय. हाफिज सईदच्या नेतृत्वाखालील मरकज तैयबा हे लष्कर तैयबा या दहशतवादी संघटनेचं मुख्यालय होतं. 26/11च्या हल्ल्यात सहभागी झालेल्या अजमल कसाब आणि 9 दहशतवाद्यांना याच कॅम्पमध्ये प्रशिक्षण दिलं होतं. 26/11 हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली आणि तहूर राणा या दोघांनीही इथं भेट दिली होती. ओसामा बिन लादेननं गेस्ट हाऊस उभारण्यासाठी 1 कोटीची देणगी दिली होती. ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारतीय सैन्याच्या कारवाईनंतर बिलावल भुट्टोनं पुन्हा भारताला पोकळ धमकी दिली. पाकिस्तानला उत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. भारतानं आता तयार राहावं अशी गरळ पाकिस्तानचा माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोनं संसदेत भाषण देताना उठलेली आहे. त्यामुळे पाकिस्तान खरंच प्रत्युत्तर देणार की केवळ पोकळ धमक्या देतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तैयारी और हौसला रखना पड़ेगा, इसलिए पाकिस्तान का जवाब अब आना है. रात के अंधेरे की नहीं, किसी झूठ की बना पे नहीं, इंटरनेशनल कानून के मुताबिक, यूनाइटेड नेशंस चार्टर के मुताबिक पाकिस्तान के पास ये हक है कि जहां भी जैसे भी हम इस हमला का जवाब दे सकते हैं. अगर ये हुकूमत का फैसला है, उनको ये पता होना चाहिए कि चाहे हम उस तरफ खड़े हैं या हम इस तरफ खड़े हैं, हम सब तमाम सूबे, हर पाकिस्तानी वजीर आजम शहबाज शरीफ साहब और हमारे ख्वाजा पाकिस्तान. ऑपरेशन सिंधूर नंतर दिल्लीत आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. सुमारे 1.5 तास या बैठकीत चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग होता. यावेळी 100 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. केंद्र सरकारनं कारवाई सुरूच ठेवावी, आमचा पाठिंबा राहणार असं आश्वासन यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी दिले. उन्होंने कहा कि कोई चीज कॉन्फिडेंशियल है, रक्षा के विषय में हम उसको अब नहीं कह सकते हैं, ये उन्होंने कहा. सभी ने ये बताया कि इस घड़ी में, इस संकट के घड़ी में हम सब आपके साथ हैं और आप जो काम कर रहे हैं करते रहिए और देश के हित में हम आपके साथ रहेंगे. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय लष्कर आता अलर्टवर आहे. भारतानं जमीन, हवाई आणि समुद्रात कमालीची सुरक्षा वाढवली. अरबी समुद्रात युद्धनौका तैनात करण्यात आल्या. भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं गस्त घालतायत. देशाच्या अण्वस्त्र साठ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या यंत्रणेला अलर्टवर ठेवण्यात आले. पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय दल सज्ज आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर आता एअरफोर्स असेल, नेव्ही असेल, आर्मी असेल, तिन्ही संरक्षण दलाचे जवान सतर्क झालेले आहेत. जमीन, हवा आणि समुद्रात सुरक्षा व्यवस्था भारतानं मजबूत केली आहे. अरबी समुद्रात आघाडीच्या युद्धनौका तैनात आहेत. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांची गस्त वाढवली. सीमेवर शस्त्रसाठ्यासह पायदळ सैन्य तैनात आहे.
भारताविरोधात पाकिस्तानला वेळोवेळी बळ देणाऱ्या चीनचा सूर अचानक बदललाय. भारताच्या ऑपरेशन सिंधूरनंतर चीननं आपली भाषा काहीशी बदलली आहे. दहशतवादाला आमचा विरोध आहे असं चीननं म्हटलंय. दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यावर भर द्यावा असं देखील चीनने म्हटलंय. त्याचवेळी भारताच्या लष्करी कारवाईवर खेद व्यक्त केलाय. आता चीन म्हणतोय आम्ही देखील दहशतवादाविरोधात आहोत. पण याच चीननं पाकिस्तानला संरक्षण यंत्रसामुग्री पुरवलेली आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादाला चीनचा विरोध असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. भारत पाकिस्तान तणाव कमी करण्यावर भर द्यावा अशी चीनची भूमिका आहे. चीनचा सूर बदललाय, काहीसा नरमाईचा झालाय. मात्र भारताची लष्करी कारवाई खेदजनक असल्याचं देखील चीननं म्हटलेलं आहे. भारत आणि पाक नेहमीच एकमेकांचे शेजारी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. हे दोघेही चीनचे शेजारी आहेत. भारतानं उरी पठाणकोट हल्ल्यांचे पुरावे देऊन दहशतवादी गटांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती, पण पाकिस्तानकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही असं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलंय. पाकिस्तानबाबतचा अनुभव चांगला नाही. भारतानं दिलेल्या पुरावांचा वापर पाकिस्ताननं दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी केला असं त्यांनी म्हटलंय. दहशतवाद्यांच्या जनाजात पाक अधिकारी उपस्थित होते. हाच पुरावा विक्रम मिसरी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवला. were killed in these attacks. I wonder what message this picture actually sends to all of you. This is a question that is worth asking. Funerals of civilians are carried out with the coffins being draped in Pakistani flags and state honors being accorded. As far as we are concerned, the individuals eliminated at these facilities were terrorists. Giving terrorist state funerals may be a practice in Pakistan. Doesn't seem to make much sense to. पुढच्या बातमीकडे. भारतानं सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे उघडलेत. पाकिस्तानला पूर्वसूचना न देताच दरवाजे उघडल्यानं पाकिस्तानात आता पूर येण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंधू नंतर पाकिस्तानवर आता वॉटर स्ट्राईक सुरू आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यानं पाकमध्ये पाणीच पाणी होण्याची शक्यता आहे. पाकवर आता वॉटर स्ट्राईक आपण बघतोय. भारतानं सलाल आणि बगलिहार धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत. मुख्य म्हणजे पाकिस्तानला पूर्वसूचना न देताच हे दरवाजे उघडलेले आहेत. आता पुढची बातमी आहे बलुचिस्तानमधून. पाकिस्तानी ट्रकवर बलोच आर्मीकडून आता फायरिंग करण्यात आलेलं आहे. ट्रकच्या टायरवर गोळीबार झालाय आणि हा गोळीबार झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेलेला आहे. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता आणि आपण बघतो आता बलुचिस्तानमध्ये देखील उद्रेक आहे. पाकिस्तानी ट्रकवर फायरिंग झाली आहे. काही दिवसांपूर्वी बलूच सेनेनं सरकारी इमारती देखील ताब्यात घेतल्या. बलुचिस्तानच्या बोलानमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वाहनावर हल्ला करण्यात आलेला आहे. यामध्ये एका अधिकाऱ्यासह 15 जवानांचा मृत्यू झालेला आहे. रिमोट कंट्रोल IED वापरून पाकिस्तानी लष्कराचं वाहन उडवण्यात आलंय. या स्फोटात लष्कराचं वाहन पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. बलुचिस्तानमध्ये आता स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेले आहेत. पाकिस्तान सैन्यावर हल्ला झालेला आहे. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान विरुद्ध संताप व्यक्त होतोय. पुढची बातमी आता जळगावमधून. हळदीचा रंग अंगावर असताना कुटुंबात लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच जळगावचा जवान मनोज पाटील कर्तव्य बजावण्यासाठी सीमेवर गेला. पाचोरा इथं 5 मे रोजी यामिनी पाटीलशी त्याचं लग्न झालं. युद्धजन्य परिस्थिती असल्यानं त्याला तत्काळ बोलावणं आलं. लग्नानंतर सत्यनारायणच्या दिवशीच मनोज सीमेवर जाण्यासाठी जायला निघाला तेव्हा सर्वांचेच डोळे पाणावले. त्यानंतर नववधूनं प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूरसाठी माझं कुंकू पाठवते असं म्हटलं. खूप अभिमान आहे. माझे मिस्टर बॉर्डरवर चालले. आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती तरी मी त्यांना सोबत करते. जावं असं. देशाचं संरक्षण महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? हो, देशासाठी जावं असं. मन आहे देशावरती. माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय. लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना. आमच्या त्याला शुभेच्छा आहेत. काय वाटतंय तुम्हाला? एकदम. भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरवर आक्षेप घेत युद्ध पर्याय नसतो, अतिरेकी शोधून मारायला हवेत असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले होते. तेव्हा राज ठाकरे अतिरेकी शोधायला जातील असा टोला शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावलाय.
पाकिस्तानला काय बरबाद, अगोदरच बरबाद झालेला देश आहे तो, त्याला काय बरबाद करणार तुम्ही? आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेले नाही आहेत. ज्या ठिकाणी इतके हजारो काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत, तिथे सिक्युरिटी का नव्हती, हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आहेत. आपल्या देशामध्ये कॉम्बिंग ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे. हे एअर स्ट्राईक करून लोकांना काहीतरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं हे काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत. युद्ध हा पर्याय नाही, अतिरेक्यांना शोधा असं राज ठाकरे म्हणतात. ते जातील ना शोधायला जातील. दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. सर्वपक्ष बैठकीमध्ये दहशतवादाचा कायमचा बंदोबस्त करण्यासंदर्भात चर्चा जी झाली आणि सरकार जो आता निर्णय घेणार त्या निर्णयाच्या सोबत आम्ही राहू अशी भूमिका काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. सरकारच्या निर्णयासोबत आम्ही कायम राहू असं काँग्रेसनं म्हटलेलं आहे. दहशतवाद्यांचा कायमचा काटा काढा, त्यांचं पूर्ण अड्डे उद्ध्वस्त करा अशी मागणी काँग्रेसनं केली. उद्याला भारताला जर पाकिस्तानला पूर्णतः ठेचून काढायचं असेल तरी सर्व समर्थन आमच्या सगळ्यांचं आहे. ही भूमिका हा पहलगामचा हल्ला झाल्यापासून आमच्या नेत्यांनी मांडलेली आहे, राहुलजींनी मांडलेली आहे. आणि आजच्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये जर उद्याच्या दृष्टीनं कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही चर्चा होत असेल तर नक्कीच त्याला आम्ही सोबत राहू. पुढची बातमी आता पाकिस्तानमधून. पाकिस्तानच्या संसदेमध्ये खासदार रडला आहे. भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे, त्यांचे खासदार देखील घाबरलेत. भारतानं केलेला हल्ला पाहून संसदेत खासदाराला अश्रू अनावर झालेत. भारतानं एअर स्ट्राईक केल्यानंतर आपण बघतोय की पाकिस्तानचे खासदार घाबरलेले आहेत. आम्ही लंडनला निघून जाऊ असं देखील त्यांचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी होतं. दरख्वास्त करते हैं, इस मुल्क की हिफाजत फरमाना जो तूने हमें अता किया है और ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की दुआओं का है. आपने कायदे आजम को इंग्लैंड में मुलाकात की, ख्वाब में आए और उनको कहा कि जाओ वापस और जाके पाकिस्तान का मामला हल करो. आपने खान अफकलात को ख्वाब में आके ये हुक्म दिया कि तुमने पाकिस्तान की सरना ये मुल्क बन के रहेगा और तुमने तो ये ऐसा बड़ा मौजज़ा है कि अल्लाह पाक ने ये हमें अता किया है और अल्लाह पाक इस मुल्क की हिफाजत फरमाएंगे. पुढच्या बातमीकडे. भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालंय. आज रात्री या स्टेडियममध्ये पाकिस्तान सुपर लीगचा सामना होणार होता. मात्र ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त झालंय. हल्ल्यानंतर PSLचा सामना रद्द करण्यात आलेला आहे. ड्रोन वगैरह नहीं फाड़ा यार ये चीज़ फाड़ा मुझे वन में टूट में चालू है. पुढच्या बातमीकडे. लाहोर सोडा किंवा जीव वाचवा अशी सूचना आता अमेरिकन सरकारकडून त्यांच्या नागरिकांना दिलेली आहे. भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. दोन्ही देशांकडून हल्ले सुरू झाले, त्यामुळे तातडीनं लाहोर सोडा अशी सूचना अमेरिकन सरकारनं त्यांच्या नागरिकांना केली. बहुत जोर होता है, मजाक थोड़ी है. जब इसकी ऐसी की तैसी करी सोलर गया है. आता आपण ओवेसींच्या वक्तव्याकडे. अकबरुद्दीन ओवेसी यांनी ऑपरेशन सिंधू नंतर आनंद व्यक्त केलेला आहे. हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा त्यांनी दिलेल्या आहेत. भारतीय सैन्याच्या पराक्रमावर गर्व असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. हिंदुस्तान 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 हिंदुस्तान. युद्धाच्या बातम्यांनंतर आता वळूया राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे. राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य वाटायला नको असं शरद पवारांनी ऑफ द रेकॉर्ड म्हटलंय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी घ्यायचा आहे असं देखील ते म्हणाले. मी आता निर्णय प्रक्रियेतून बाजूला झाल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा आता रंगू लागली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही असं शरद पवार म्हणाले.
मात्र ऑफ द रेकॉर्ड म्हणाले. एकत्र येण्याबाबतचा निर्णय सुप्रिया आणि अजित पवारांनी घ्यायचा आहे असे ते म्हणाले. एकत्र यायचं की नाही हे नव्या पिढीनं ठरवावं अशी शरद पवारांची भूमिका आहे. दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी नेते हे एकाच विचाराचे आहेत याकडे त्याने लक्ष वेधले. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घ्यावा असं देखील शरद पवार म्हणाले.